परभणी जिल्ह्यातून शक्तिपीठ एक्सप्रेसवे जाणार हे आता ऑफिशियली कन्फर्म्ड आहे. पण सर्वात मोठा प्रश्न अजूनही कायम आहे. नेमका कोणत्या तालुक्यातून जाणार? 2026मध्ये एक्सप्रेसवेचा अलाइनमेंट बदलल्यानंतर परभणी जिल्ह्यातील राऊटबद्दल नवीन माहिती समोर आली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कन्फर्म्ड तालुके, सर्वे झालेले भाग आणि कोणते तालुके एक्सप्रेसवे कॉरिडॉरमध्ये येण्याची शक्यता आहे. नागपूर ते गोवा असा जाणारा शक्तिपीठ एक्सप्रेसवे आता महाराष्ट्रातील मोठ्या एक्सप्रेसवे प्रकल्पांपैकी एक आहे. 2026मध्ये राज्य सरकारने या प्रकल्पाचा रिवाइज्ड अलाइनमेंट मंजूर केला आहे, ज्यामध्ये एक्सप्रेसवे सुमारे 13 जिल्ह्यांतून आणि जवळपास 40 तालुक्यांतून जाणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे अलाइनमेंट बदलल्यानंतर परभणी जिल्हा एक्सप्रेसवेच्या राऊटमध्ये कायम ठेवण्यात आला आहे. म्हणजेच परभणी जिल्ह्यातून एक्सप्रेसवे जाणार हे आता पूर्णपणे कन्फर्म्ड आहे. 2026मध्ये एक्सप्रेसवेच्या अलाइनमेंटमध्ये मोठे बदल करण्यात आले आहे. विशेषतः मराठवाडा भागातील नांदेड, हिंगोली, परभणी, धाराशिव, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये राऊट सुधारण्यात आला आहे. म्हणूनच 2023 आणि 2024मधील जुने राऊट मॅप्स आता फायनल मानता येत नाही. आता पाहूया सर्वात महत्त्वाचा भाग, परभणी जिल्ह्यातील कन्फर्म्ड तालुके कोणते. सध्या उपलब्ध सर्वे मार्किंग एव्हिडन्सनुसार खालील 2 तालुक्यांमध्ये एक्सप्रेसवे कॉरिडॉर ॲक्टिव्हिटी झाल्याची पुष्टी झाली आहे. परभणी तालुका सहजपूर जवळा परिसरात सर्वे मार्किंग करण्यात आली आहे. सोनपेठ तालुका कोठाळा परिसरात अलाइनमेंट सर्वे करण्यात आला आहे. यामुळे एक्सप्रेसवे या 2 तालुक्यातून जाण्याची शक्यता सर्वाधिक मजबूत मानली जाते. आता पाहूया पुढील संभाव्य तालुके. ऑफिशियल डिस्ट्रिक्ट सिक्वेन्सनुसार एक्सप्रेसवे कॉरिडॉर हा हिंगोली, परभणी, बीड, लातूर या कॉरिडॉरमधून पुढे जात आहे. या अलाइनमेंट फ्लोनुसार परभणी जिल्ह्यातील खालील तालुके एक्सप्रेसवे कॉरिडॉरमध्ये येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. गंगाखेड तालुका, पूर्णा तालुका, पाथरी तालुका या तालुक्यांची फायनल कन्फर्मेशन अजून सरकार किंवा MSRDCकडून जाहीर झालेली नाही. परभणी जिल्ह्यात एक्सप्रेसवे प्रकल्पासाठी लँड ॲक्विजिशन संदर्भातील प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्हा प्रशासनाने एक्सप्रेसवे संदर्भात अधिकृत नोटीस जारी केली आहे. याचा अर्थ एक्सप्रेसवे कॉरिडॉर आता प्लॅनिंग स्टेजमधून पुढे जाऊन ग्राउंड लेवल ॲक्विजिशन स्टेजमध्ये प्रवेश करत आहे. अनेक जण विचारतात, फायनल तालुका लिस्ट अजून का जाहीर झाली नाही? याचे कारण म्हणजे अलाइनमेंट नुकताच रिवाईज झाला आहे आणि सध्या MSRDCकडून जॉईंट मेजरमेंट सर्वे सुरू आहे. फायनल व्हिलेज आणि तालुका लिस्ट ही लँड ॲक्विजिशन नोटिफिकेशन नंतरच घोषित केली जाते. जर शक्तिपीठ एक्सप्रेसवे परभणी जिल्ह्यातून गेला तर या भागात धार्मिक पर्यटन वाढ, उद्योग विकास, ट्रान्सपोर्ट कनेक्टिव्हिटी सुधारणा, जमीन दर वाढ यामध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. तुमच्या मते शक्तिपीठ एक्सप्रेसवे परभणी जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातून जाण्याची सर्वाधिक शक्यता आहे? परभणी, सोनपेठ, गंगाखेड, पूर्णा की पाथरी? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच व्हेरीफाईड एक्सप्रेसवे अपडेटसाठी आपल्या RB मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.